केंद्र सरकारची धोरणं आणि कामगार विरोधी आणि शेतकरी विरोधी आहेत असा दावा करून देशातील कामगार संघटनांनी आज देशभरात कर्मचाऱ्यांचा संप पुकारलाय। त्याचबरोबर या संपात 30 कोटी कामगार भाग घेणार असल्याचा दावा या कामगार संघटनांनी केलाय। सर्व राज्यातील सरकारी कामगार संघटना, सार्वजनिक क्षेत्रातील कामगार संघटना, त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रातली कामगार संघटना आणि शेतकरी संघटना हे सगळे या संपात सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातील कर्मचारी सुद्धा या संपात सहभागी होणार आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, या संपाचा काय परिणाम सध्या दिसून येतोय? बिलकुल, सर्वांनीच देशभरामध्ये हा संप पुकारलेला आहे आणि केवळ उद्योग क्षेत्रातच नाही तर सर्वच क्षेत्रातील या कामगारांनी संप पुकारलेला आहे। त्यामुळे कारखाने बंद पडलेले आहेत, उद्योग जे आहेत तिथे अजूनही कार्यालयाला टाळे लागल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। याचा परिणाम वाहतूक सेवेवर झालेला आहे, बाजारपेठावर झालेला आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सरकारी कार्यालय या सर्व गोष्टीवर याचा परिणाम झालेला आहे आणि सरकार हे सुरळीत करण्यासाठी अजूनही प्रयत्न करते। कारण जे नवीन संहिता कामगारांसाठी आणल्या गेलेल्या आहेत त्या कामगारांच्या हक्क जे ते कमकुवत करतात असं या संपूर्ण कामगारांचं म्हणणं आहे। नोकरीची सुरक्षा यामुळे मिळत नाहीये, त्याचबरोबर मालकासाठी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणं आणि काढून टाके हे सहज शक्य होणार आहे। त्याचबरोबर खासगीकरण असेल, वेतन समस्या असेल, सामाजिक सुरक्षा याच्याबद्दल सुद्धा याच्यामध्ये चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच ही नवीन संहिता नको अशा प्रकारची मागणी जी आहे ती जोर धरू लागली होती। त्याचबरोबर नवीन संहितेसोबतच वीज दुरुस्ती विधेयक असेल, त्याचबरोबर अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि अणुऊर्जा शांतता कायदा परत घेणं असेल, अशा सुद्धा महत्वाचे जे मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या जाव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हा संप पुकारण्यात आलेला आहे आणि याचा परिणाम जनजीवनावर पडल्याचं आपल्याला दिसून येतोय। निश्चितच रामराजे, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।